हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? तुम्ही बघता आहात हे पहा, आज मी ही अशी ब्लॅक अँड व्हाईट अशा कॉम्बिनेशनची साडी नेसलेली आहे. ही प्युअर मलमल कॉटनची साडी आहे. हां, याच्यावरती असं ऑल ओव्हर असं बुंदे बुंदे टाईपचं डिझाईन आहे. पूर्ण दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यावरतीच हे ब्लाऊज आलेलं होतं, जे मी कुर्ती स्टाईल शिवलेलं आहे. हे पहा, तर ह्याला असा इथे कट आहे, जेणेकरून हे कुर्ती स्टाईल जे ब्लाऊज आहे ह्याला स्टँड कॉलर आहे. आणि हा कट आहे म्हणजे उठता बसता येईल. स्टँड कॉलर असल्याने त्याला एक प्रोफेशनल लुक येतो, म्हणून ती स्टँड कॉलर आहे. बाह्या ब्लाऊजचं पीस कमी होतं, त्यामुळे बाह्या एवढ्याच बसल्या. याच्यापेक्षा मला थोड्याशा लांब हव्या होत्या, पण पीसच कमी होतं. तर हा असा पूर्णपणे माझा लुक आहे. आजचा विषय आहे वकील, जजेस किंवा ऑफिस वेअर बायकांनी काय वापरावं. आणि साडी जर वापरत असतील बायका, साडी जर नेसण्याची इच्छा असेल मुलींची, बायकांची, तर साडीबद्दलचे ड्रेस कोड काय आहेत आणि कसं वापरलं पाहिजे, त्याच्यावरती मी हे नाजूकसं मंगळसूत्र PNG वालं आहे. आणि ब्लॅक घड्याळ, हे मला, ही माझी नवीनच परचेस आहे, तर हे मला खूप आवडतं. काळी पांढरीच अशी अंगठी आहे. हां, त्याच्यावरती काळे हे आहे, काळे आणि पांढरी. तर असं सगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे. कानातले आहेत ऑक्सिडाइज्ड. तर आणि काळा चष्मा काळा चष्मा पाहिजेच, कारण चष्म्यामुळे एक तुमचा लुक जो असतो ना, तो एकदम प्रोफेशनल, सिरियस असा येतो. चला तर मग आज बोलूयात याबद्दल की वर्कवेअर काय असावं. नेहमी ज्या नवीन मुली असतात ना, ज्या ज्युनियर म्हणून काम करत असतात, वकील म्हणून, ज्युनियर वकील म्हणून, त्या कन्फ्यूज असतात की काय त्यांचं वर्कवेअर असलं पाहिजे. किंवा त्यांच्याबद्दलचे बाकी लोकांचं म्हणणं असतं की त्यांचे कपडे जे असतात ते अजिबातच प्रोफेशनल नसतात. तर त्यांनी काय वेअर केलं पाहिजे याच्याबद्दल आज आपण गप्पा मारूयात. चला तर मग. हा सगळा व्हिडिओ जो आहे ना, तर बायकांचं वर्कवेअर काय असावं आणि जर त्या साड्या नेसत असतील तर त्यांनी कशा पद्धतीच्या साड्या नेसल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे याच्याबद्दलचा आहे. तर जेव्हा तुम्ही वर्किंग वुमन असतात तर तेव्हा चष्मा म्हटला की एक तुम्हाला अथॉरिटेटिव्ह असा एक लुक येतो. त्यात घड्याळ हे कंपल्सरी आहे, कारण घड्याळ जेव्हा तुम्ही घालतात तर ह्याचा अर्थ तुम्ही टाईम पंक्च्युअल आहात. तुम्ही वेळेला महत्त्व देतात, स्वतःच्या आणि समोरच्याच्या पण, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे घड्याळ हे कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप फ्लॅशी असा तुमचा लुक नसावा. याच्यात सगळ्यात पहिल्यांदा ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत, ज्या वकील म्हणून काम करतायत आणि ज्या जजेस म्हणून काम करतायत, लेडी ज्युडिशियल ऑफिसर म्हणून ज्या काम करतायत, सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन की त्यांनी हे एक नोबल प्रोफेशन निवडलेलं आहे काम करण्यासाठी, कारण वकिलीला नोबल प्रोफेशन असं म्हणतात. तर तुम्हाला माहिती आहे का की पहिली लेडी ॲडव्होकेट कोण होती? पहिली लेडी ॲडव्होकेट होती कॅरोलिना सोराबजी. पारशी होती अर्थातच, तिच्या नावावरनं. 1899 साली त्यांनी प्रॅक्टिस केली. म्हणजे भारतामध्ये किती जुन्या काळामध्ये हे जे पारशी कम्युनिटी होते तर हे वेल एज्युकेटेड असायच्या. त्यांच्या ज्या कोणी बायका असायच्या ना, तर त्यासुद्धा एज्युकेटेड असायच्या आणि त्यांचं सामाजिक योगदान असायचं. त्यामुळे फर्स्ट लेडी ॲडव्होकेट होती कॅरोलिना सोराबजी. तर पहिली ज्युडिशियल म्हणजे सुप्रीम कोर्टाची ज्युडिशियल ऑफिसर कोण होत्या माहिती आहे का तुम्हाला? फातिमा बीवी म्हणून होत्या. त्यांनी 1989 म्हणजे 89 साली सुप्रीम कोर्टाच्या जज म्हणून त्या एलिव्हेट झाल्या आणि त्यानंतर वर्षभरातच त्या रिटायर झाल्या. तर अशी ही लेडी ज्युडिशियल ऑफिसर्सबद्दलची माहिती मला माहिती असलेली. तर आज आपण बोलतो आहोत की बायकांनी काय कपडे नेसावे, म्हणजे वर्किंग वुमन ज्या लेडी ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत किंवा ज्या ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे. एक तर मुळात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का, तुम्ही कॉलर्ड ड्रेसेस वापरले पाहिजे. कारण कॉलर्ड ड्रेसेस जे असतात ना, तर त्याच्याने तुम्ही काहीतरी ऑथॉरिटी आहे तुमच्याकडे, तुम्ही कोणीतरी व्यवस्थित चांगल्या पोझिशनवरती काम करता आहात, यू आर द बॉस, असा एक बॉसी फील येतो.
त्यामुळे कॉलर्ड असावे. मग तुम्हाला स्टँडपट्टीचे म्हणजे मँडेरियन कॉलरचे जमत असतील तर ते ठीक आहे. जर तुम्हाला व्यवस्थित कॉलरवाले जे अशी कॉलर ताट करतात ना, पुरुषांच्या जसे कॉलर असतात तसे असतील तुमचे शर्ट्स किंवा ब्लाउजेस तर ते पण ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्लीवलेस वापरू नये, कारण ते ऑप्सिन मानलं जातं. कारण वर्क ॲप्रोप्रिएट कपडे असले पाहिजे. आपले कपडे आपण जे घालतो ना ते समोरच्याला बघायला सुद्धा तेवढेच कम्फर्टेबल असले पाहिजे, म्हणून शक्यतोवर स्लीवलेस वापरू नये. आणि त्याच्याबद्दलचा नियम आहे, काळे, पांढरे, ग्रे अशा ज्या अर्धी शेड्स आहेत त्याच्यामधलेच कपडे असावे. जे रोज वापरणारे आहेत तर जनरली मुलींनी पांढरे सूट जे असतात म्हणजे चिकनकारीचे सूट असतील किंवा कॉटनचे सूट असतील की जे तुम्ही पूर्ण दिवसभर घालू शकतात. कारण कोर्टामध्ये इकडून तिकडे तुम्हाला भरपूर पळावं लागतं, डेट्स घेणं असतं, कुठली तरी तारीख असते, कुठले तरी कामं असतात. तर अशा तुमच्या भरपूर चक्रा चाललेल्या असतात आणि त्या चक्रांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल जर राहायचं असेल तर कपडे हे कॉटनचे असावे. हो ना, म्हणजे तुमचा कम्फर्ट वाढतो आणि तुम्ही जी धावपळ करायची आहे ती व्यवस्थित करू शकतात. कोट तर तुम्हाला माहितीच आहे की कोट हा काळ्या रंगाचा पाहिजे. माझ्याकडे कोट आहे पण मी आत्ता अजून बघितलेला नाहीये, तर मी थोड्या वेळाने बघते जर सापडला तर कोट हा काळ्या रंगाचा असला पाहिजे. तो डबल ब्रेस्ट की सिंगल ब्रेस्ट ते तुम्ही ठरवा तुमच्या ह्याच्यानुसार, पण तो कम्फर्टेबल असला पाहिजे. थोडासा किंचित एक साईज अशी छोटीशी जास्तच असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे असा चष्मा वगैरे असला पाहिजे की जेणेकरून जर तुम्हाला नंबरचा चष्मा असेल तर तुम्हाला लिहायला वाचायला त्याची अडचण होणार नाही. आणि जरी चष्मा नसेल तरीही उन्हामध्ये वगैरे फिरण्यासाठी, हा जो आहे ना हा डे नाईट आहे, तर उन्हामध्ये वगैरे फिरण्यासाठी चष्मा घाला, परत दुसरा गॉगल घाला. त्याच्यापेक्षा हा असा जर असेल ना की तुम्हाला तो दोन्हीकडे वापरता येतो, म्हणजे रूममध्ये पण वापरता येतो, कोर्टाच्या आतमध्ये पण वापरता येतो. आणि तुम्हाला बाहेर जे फिरायचं असतं तर तिथे उन्हाच्यासाठी सुद्धा हा प्रोटेक्टिव्ह राहतो डोळ्यांच्यासाठी. खूप जास्त दागिने नसावेत. दागिने हे खूप असे अणकुचीदार नसावेत, जे टोचतील तुम्हाला स्वतःला, ज्याच्याने तुमचा दिवसभराचा कम्फर्ट जाईल असे नसावेत. कपड्यांवरती खूप असं टिकली काम वगैरे नसावं. जरदोसी, टिकली हे जे असतात ना, हे कुठल्या ठिकाणी घालायचे कपडे आहेत हे आपण नेहमी पहिल्यांदा लक्षात घ्यावं. म्हणजे हे पार्टीवेअर कपडे जे आहेत हे लग्न, कार्य, सण समारंभ ह्याला घालायचे कपडे आहेत. कोर्टाचे कपडे हे नेहमी प्लेन, सुती, साधे, सुती नसतील तर टेरिकॉटचे पण साधे, जेणेकरून तुमचा कम्फर्ट राहील दिवसभरामध्ये. इथून तिथून कुठे जर वगैरे टोचणार नाही, कुठेही टिकल्या बिकल्या टोचणार नाही असे ते कपडे असावे. ब्लाऊजला असे खूप अशा दोऱ्या, नाड्या वगैरे ज्या असतात तर त्या नसाव्या. हे जसं आहे पहा प्लेन, असं कुठेही गळ्याला असा ड्रॉप नाहीये मागे, असे नसावे ज्याच्याने तुमच्याकडे लोकांचं लक्ष जाईल, तुमच्या कपड्यांकडे लक्ष जाईल. कसं असतं माहिती का, तुम्ही काय बोलतात ना त्याला महत्व आहे. तुम्ही जे काय म्हणजे असे फ्लॅशी कपडे घातलेत ना त्याला महत्व नाहीये. तुमच्या कपड्यांच्याकडे लोक अट्रॅक्ट व्हायला नको, तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या बुद्धीकडे, तुमच्या विचारांकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे हे कपडे जे असतात तर हे असे असले पाहिजे. शक्यतोवर बायका जर समजा साड्या नेसत असतील, खरं तर ज्युडिशियल ऑफिसर्स ज्या बायका आहेत त्या पुष्कळ जणी साड्या नेसतात, कारण त्याच्याने एक तुमची जी पोझिशन आहे ना ती ऑथॉरिटिव्ह दिसते. हां, जर नेसत असतील, साड्या नेसत असतील तर ते शक्यतोवर कॉटनच्या असाव्या. अशी ब्लॅक आणि व्हाईट जास्त फ्लॅशी अशा साड्या नसाव्या. साड्यांना पण जरदोसी, जरीचं वगैरे असं काम नसावं. शक्यतोवर ते प्लेन असावं, कारण ते जर तसं काम असेल तर ती जर कुठेतरी पोटापाशी वगैरे टोचते आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि बराच वेळ बसायचं असतं. ज्युडिशियल ऑफिसर्स ज्या असतात तर त्यांचं बैठं काम असतं, त्यामुळे ते खूपच त्रासदायक होतं. त्याच्यावरती तुम्ही ना साडीवरती स्नीकर्स जरी घातले ना, ब्लॅक व्हाईट कुठल्या ह्याचे बूट घातले ना तरीही ते छान दिसतात. दिवसभर तुम्हाला ते एकदम कम्फर्टेबल राहतात. माझं तर म्हणणं आहे की ज्या मुली ॲडव्होकेट आहेत ना त्यांनी सुद्धा बूटच वापरावे, कुठल्याही हिल्सच्या वगैरे चपला वापरू नाही, कारण त्याच्याने तुमच्या पायांना इजा होऊ शकते, टाचांना इजा होऊ शकते. आणि ही जी धावपळ चालते त्याच्यामध्ये हिल्स अजिबातच बसत नाहीत, शोभत नाहीत आणि पाय दुखतात, ते कमरेचे, पायाचे वगैरे त्रास सुरू होतात. त्यापेक्षा मस्तपैकी बूट घालावे आणि मस्त धावपळ करावी, छानपैकी राहावं, चांगला व्यवस्थित नाश्ता विष्टा करून आणि मग कोर्टात जावं, कारण ते सुद्धा फार गरजेचं आहे. बायका मुली स्किनची खूप काळजी घेतात, सगळी खूप काळजी घेतात.
पण ज्याच्यावरती, ज्या इंधनावरती सगळं तुमचं शरीराचं यंत्र चालतं आहे, त्या इंधनाची मात्र काळजी घेत नाही. त्यामुळे जेवण खाण सगळ्यांनी व्यवस्थित ठेवावं, खाऊन पिऊन नीटनेटकं निघावं, फळं भाज्या याचा एक व्यवस्थित बॅलन्स असावा. वर्क लाईफ बॅलन्स जसा असतो तसा डाएटचा पण बॅलन्स असावा. डाएट आणि व्यायाम या सगळ्याची व्यवस्थित जोड असावी. तुम्ही सगळ्याजणी जे काम करता आहात त्या सगळ्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक वाटतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. काही पॉईंट्स राहिले असतील तर ते तुम्ही सुचवा. आणि हां, त्याच्यामध्ये मेकअप खूप जास्त नको, खूप अशा लाल भडक लिपस्टिक वगैरे नाही लावल्या पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस वापरते ते. 1 मिनिट. तर ही मसाबा गुप्ताची लव चाइल्ड म्हणून लिप ग्लॉस आहे, ज्याचा कॉफी फ्लेवर आहे, जे तुम्हाला ओठांना पण चांगलं असतं आणि त्याचा असा खूप जास्त कलरही नाही आहे. त्याचा वास खूप छान आहे. आणि हे पहा, हा असा कोट. आणि मी तुम्हाला म्हटले तसे हे बूट, जे तुम्हाला धावपळ करायला वगैरे सगळ्याला छान राहतील. सगळेजण छान राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. तुम्हाला सगळ्या प्रोग्रेससाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.